आता मॉर्निंग तर झालीच आहे, सगळी कामं पण आवरल्यात. आता मी माझा इंट्रो देते. माय नेम इज मोनिका आणि मी शहापूर येथे राहते. थोडं बोलायला घाबरते, तेवढं ऍडजस्ट करून घ्या. नवीन आहे ना, जुन्या झाल्यावर होईलच. आता चालली आहे मी शंकराच्या मंदिरात. पुढे तेच जाऊन राईस बघूया. मिल जवळ मस्त शंकराचं मंदिर आहे. छोटं आहे पण प्रसन्न वाटतं. तिथे मी कधी कधी मंदिरात जाऊन दर्शन घेते, जरा वेळ बसते, माझं मन मोकळं करते महादेवांसमोर आणि मग नंतर मी आपलं रेग्युलर रुटीनला फॉलो करते. देवाकडे काय मागायला नाही जात, देवाला तर माहीतच असतं ते आपल्याला न मागता देतातच. पण एक मनाची इच्छा असते ना का दररोज जाऊन तिथे दर्शन घ्यावं, म्हणजे मन प्रसन्न होतो. त्या टाईपमध्ये माझं काय ते एक आतून भाव असतो. लोकांना सांगितलं तर ते 4 लोकांच्या तोंडावर सांगतो, पण देवाला सांगितलेलं ते बरोबर आपल्याला भेटतो. त्यामुळे देवावर श्रद्धा ठेवा, बाकीच्या लोकांवर नाही. ओम नमः शिवाय. झालं आता माझं मस्त दर्शन घेऊन झालं. मस्त दत्तगुरूंच्या मूर्तीला बिर्तीला सगळं पाया पडून झालं. कृष्णांच्या पाया पडले. आणि तसंच मागे ना औदुंबराच्या झाडाच्या जवळ ना मारुतीचं मंदिर आहे. छोटंसं आहे, मस्त आहे. मी मंगळवारी तर सहसा डेली येतेच इकडे. घरी आली तर बाबू झोपलाय. मग आपला डेलीचा रुटीन. मेडिकलमध्ये आली. मेडिकलचं सगळं काम आवरून झालंय. आता बोललं थोडंसं तुमच्याशी बोलावं. लोकांना वाटतो मेडिकल लाईनमध्ये लय पैसे आहे. सगळं गैरसमज आहे. थोड गैरसमज आहे तुमचा. काय पैसा वैसा नाही. कष्ट करा, पैसे आलेले परत मेडिकल लाईनमध्ये गुंतवा. परत तेच हेडॅक एक्सपायरी सगळ्याच गोष्टी आहेत. मला माहिती मी कसं ॲडजस्ट करते. अंशू लहान असल्यामुळे मेडिकलकडे पण लक्ष द्यायला जास्त जमत नाही. हा मेन रिझन आहे. कॉलेज लाईफमध्ये खूप एन्जॉय केलं, पण नंतर पुढे जाऊन आयुष्य खूप कठीण आहे. जे एन्जॉय करायचं आहे ते कॉलेज लाईफमध्येच करा. नंतर पोरं, घरचं काम, हे ते. अय बेटव, काय मस्ती चालली आहे? काय आजोबाला बघतो. झोप नाही का पूर्ण झाली तुझी? ती करतो ना अंशू. कसं काय काम करायचं सांगा. आता दुपारचे 3 वाजत आलेत. काय दुपारी लोकांना वाटतं मेडिकलवाल्यांना आराम असतो. हे माल लावून जीव जातो ना. काय हे काय आहे? पूर्ण बॉक्स पलटी केला शाण्यानी. मम्मा नीट लावेल का तू? लागल ना मूर्खा. बाबू खाऊ घेईल आपल्या. हे असं असला तर मूर्खा. बाबू हे बघ किती आहेत. हे बघ अंशू, हे बघ किती आहेत. हे बघ काम वाढवायची कामं करतो तो. हे बघ किती आहेत. हे बघ किती आहेत. एवढे अंशूला. काय तुला चालाय तो मेडिसिन. पण याला कोणी एवढं सांगितलंय शहाणपणा करायला? इकडं आणा त्याला. इथं बस. इथं बस. हात पकडा. कोण मारत? मस्ती. अंशू बोल. बाबू विठ्ठल करून दाखव. विठ्ठल. हा, येस.
बाबू आली 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 बाबू अंशू माग माग पडेल काय आहे? बाबू तुला पॅक करून अंबरनाथला पार्सल करू का? आ पॅक करून अंबरनाथला पार्सल करू? लय मस्ती करतो ना अंशू. तेव्हा पप्पा चालले बूम. बाबू धंदू लोकांना वाटेल आपल्या घरात भांड खेळायला तुला खेळणी नाही येत. सगळे बोलतात याला खेळायला खेळणी आणायचे. हे बघा याचं दात बघा किती तेज आहे ते बघा. दिसतंय का? चावला तर डायरेक्ट रक्तच काढतो. रियालिटी आहे ही. त्याला घरात खायला नाही भेटत म्हणून मेडिकलला येऊन बॉक्स खातो तो. आजकालचे आई बाप त्यांना असं शिकवतात का एवढा आगाऊ व्हायला. पहिल्यांदा आम्ही पण वाढलोय पण आम्ही एवढी मस्ती नाही केली तेवढी आजकालची पोरं करतात. सो तुला पार्सल करू? पार्सल अंबरनाथला पार्सल करू? करा हो बंद करा करा ना. बाबू अंशू सगळ्या मेडिकल मध्ये पसारा घालतो. आवरायचं तरी किती? स्टॅमिना येईल कुठून आमच्यात? प्रेग्नन्सी मध्ये एवढी तब्येत झाली सगळी आणि माझी जिरवली. तो पाय डून 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 बूम आली बूम बूम पडेल. बोल बाबू कर्म करने जाता हूँ लेकिन कांड हो जाते हैं. काचेच्या बाटलीत. हे भगवान बचाओ मुझे बचाओ. त्याच्या मम्मी पप्पाला लागलं काय गोष्टी फोडल्या काय याला एवढा आनंद होतो ना लय. आणि तेच अपोजिट आहे ज्यावेळेस हाउ टू हँडल इट. हाउ टू हँडल इट बता मेरे को बता. बाबू ती दुसऱ्यांची पिशवी आहे का रे? अंशू इकडे. अंशू अंशुमान ए टकले इकडे. संध्याकाळच्या वेळेस हा येतो मस्ती करायला सगळं आवरून कपडे बिपडे चेंज करून आलाय. आता याची मस्ती वेगळ्याच लेवलची असते. आईस्क्रीम खायला घेतलेलं तर तो बोलतो मला पण आईस्क्रीम दे. आईस्क्रीम दिल्यावर सर्दी होते त्याला. इकडे चेहरा बघा त्याचा काय ऍक्टिंग करतो. मेरा बेटा तो बहुत बडा ऍक्टर बनेगा. इकडे मामाची आणि त्याची तर वेगळीच मस्ती चालू आहे. एवढा त्रास देतो तो मामाला. मामाला पण अंशूच पाहिजे असतो. लाडका मामा आहे ना त्याचा अंशूचा. ही याची मस्ती वेगळीच. त्याला यायचं होतं माझ्याकडे म्हणून मामाकडे थांबत नव्हता. हे बघ मम्मा मला घे मम्मा मम्मा करत असतो पूर्ण दिवस. इकडे मामाची मजा बघा. मामाची बरोबर केस धरून मारतो हा. इकडे त्याला सांगतोय झोप 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 नाही झोपत. मग अक्षरशः दमून दमून नंतर झोपतो. किती गाढ झोपलाय आणि झोपायची पोझिशन तर बघा.